यस थँक्यू. उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय श्री वाघजाई देवी क्रीडा मंडळ तेथे आयोजित वाघजाई प्रो कबड्डी प्रीमियर लीग 2025 पर्व, ज्याचा आहे आम्हाला गर्व असं 2025 पर्व. एका बाजूला नाद ग्रुप कोकण 55 सह्याद्री कोकण वर्सेस सह्याद्री फलटण संघ, तर दुसऱ्या बाजूला देसाई एंटरप्राइजेस यांचा प्रतापगड टायटन संघ. जोश येतो अंगात पळून जात सारं भय, जोश येतो अंगात पडून जात सारं भय, जेव्हा मुखातनं शब्द निघतो छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा, ओम नमो पार्वती पते हर हर. आणि यावेळी पहिली रेड घेऊन इथे दाखल झालेला पाहायला मिळतो सह्याद्री फलटण संघाचा जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा राकेश रायनांग. राकेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल, परंतु समोर तगडा आव्हान आणि यावेळी डॅश करण्याचा प्रयत्न आहे. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा ते इथे पाहणं आवश्यक असेल. एक सिंगल पॉइंट इथे मिळेल, डॅश केलं गेलं, लॉबीच्या मध्ये फेकलं गेलं, त्यामुळे एक पॉइंट मिळणार आहे तो प्रतापगड टायटन संघाला. देसाई एंटरप्राइजेस सर्वे सर्वात सन्माननीय प्रतापजी देसाई आणि प्रतापजी देसाई यांचा प्रतापगड या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. नाद ग्रुप कोकण T55 सह्याद्री कोकण यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला सह्याद्री फलटण संघ, तर दुसऱ्या बाजूला देसाई एंटरप्राइजेस यांचा प्रतापगड टायटन्स. पंचांच्या माध्यमातून साइड लाईन्स अंपायर आहेत. यस 1 इच पॉइंट दोन्ही संघाच्या खात्यामध्ये 1 पॉइंट. यस सन्मानचा पंचांच्या निर्णयाचा इथे आपण सन्मान राखूया. वडील मॅचच्या दिशेने रियाबी आशिष बैडत 1 नंबर जर्सी घालून खेळणारा प्रतापगड टायटन संघाचा हा पॅन्थर आहे. चतुर आहे, चालाक आहे, चपळ आहे, चतुरचित्त आहे हा प्रतापगड टायटन संघाचा. आणि पहिल्याच रेड मध्ये करतोय वार आणि सक्सेसफुल रेड करताना जे पाहायला मिळणार आहे तो आशिष बैडत. आशिष बर्डची कमाल पाहायला मिळाली, रनिंग हँडची कमाल. एक सिंगल पॉइंट प्रतापगड टायटन संघाच्या खात्यामध्ये ते जोडला जाईल. या दरम्यान प्रत्युत्तर देण्यासाठी सह्याद्री फलटण संघाची एक मजबूत ध्येयष्टी लाभलेली ही भिंत इथे दाखल झालेली पाहायला मिळते. फुल हाऊस क्रीडांगण 2-1-2-2 आणि यावेळी लेफ्ट कॉर्नरला बोनस सेटिंग करण्यासाठी चाललेला प्रयत्न. जर्सी क्रमांक 6 आहे कोण, साहिल काष्टे. साहिल नावाचं वादळ यावेळी मैदानाच्या आतमध्ये, परंतु साहिल काष्टे कशा पद्धतीने यानंतर इथे खेळतो, कशा पद्धतीने यानंतर इथे भेटतो ते महत्वाचं. आणि याच दरम्यान एक बोनस पॉइंट कॉर्नरच्या नजरेखालून पिकअप केला गेलेला एक बोनस पॉइंट इथे मिळाला आहे तो सह्याद्री फलटण संघाला. यावेळी जर्सी क्रमांक 7 म्हणून खेळणारा प्रतापगड टायटन संघाकडून इथे दाखल झाला तो आर्यन गुंड. आर्यन प्रतापगड टायटन संघाकडून आशिष 3ची बचाव फळी. सुपर टॅकल ऑन, लेफ्ट कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न, राईट कॉर्नर येतोय, राईटला चेन पाहायला मिळेल, डबल माइंडेड आहे, फ्रंटला येतोय, बागे पतू शकला नाहीये. आशिष बर्डत पुन्हा एकदा चपळी दाखवली, सिंगल पॉइंट. 1 पॉइंट मिळेल प्रतापगड टायटन संघाला. जोपर्यंत आशिष बर्डत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत काहीही मैदानाच्या आतमध्ये घडू शकतो. रॅपिड रेड करण्यासाठी तो ओळखला जातो आणि खूप अनुभवी असा खेळाडू आहे. मोठमोठ्या दिग्गज संघात तो खेळताना पाहायला मिळालाय आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यानं नावलौकी कमावलंय असं आशिष बर्डत यावेळी प्रतापगड टायटन संघाकडून खेळत असताना ताकदला ताकद सर्व काही अफलातून रेड बनावी लागेल. 1 2 3 सुपर रेड, सुपर कमाल. इथे सुपर कमाल का पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 7 अटेम्प्ट केलं, फोर्सली आला, फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, नाकाम ठरला, मिडल लाईन क्रॉस केली. 1 2 3 मोहरे गारत कमाल धमाल सुपर रेड इथे पाहायला मिळाली. याच दरम्यान या प्रतापगड टायटन संघाचा चढाईपटू जर्सी क्रमांक 7 थोडासा वेगवान खेळ करण्याचा चाललेला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 5 डिफेन्स आहे, चेन अटॅक पाहायला मिळतोय मिडल लाईनच्या दिशेने. मिडल लाईन क्रॉस आहे, मिडल लाईन क्रॉस आहे. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे, पंच बिझी आहेत. काय येतो निर्णय? 1 2 3 सुपर रेड. जशास तसं
जशास तसं उत्तर याला इथे म्हणतात, कारण पहिल्याच रेडमध्ये 3 पॉइंट मिळवले होते ते बावडा राजगड संघाने आणि दुसऱ्याच रेडमध्ये इथे मात्र प्रत्युत्तर देताना इथे 3 पॉइंट मिळवले. अतिशय फ्लाकून खेळायला गेलेली सुरुवात इथे म्हणावी लागेल. एक लाजवाब लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 3 राकेश प्रयत्न करेल. राकेश रायडांक 2-1-2ची फील्ड इथे पाहायला मिळेल. राईट कॉर्नरला खेळण्याचा त्याचा चाललेला विचार. कॉर्नर इनला आशिष बडद आहे, ऑलराऊंडर प्लेयर आशिष बडद इथे खेळत असताना आणि त्याच्या नजरेखालून बोनस पिकअप करणं म्हणजे बागाच्या जबड्यातून पॉइंट खेचण्यासारखं आहे, पॉइंट काढण्यासारखं आहे आणि तोच पॉइंट काढण्याचा प्रयत्न राकेश राऊंडांक इथे करताना दिसतोय. का पाहूया कव्हर फील्ड इथे सज्ज झालंय पण दिली बॅक शॉट, शानदार अटॅक पाहायला मिळतोय. एक आपल्यातून कोऑर्डिनेशन आणि इथे कॉर्नर अटॅकरची चर्चा होणार आहे, पण ज्या जिगरीने तो पुढे आला चान्सच दिला नाहीये. ओमकार फटकरे कमाल धमाल, जर्सी क्रमांक 3 कोपरा रक्षक आणि त्याच्या माध्यमातून पॉइंटला लगावली गेलेली पिन पाहायला मिळाली आणि त्यामुळे ऑल आउट होतोय तो या सह्याद्री पलटण. सह्याद्रीच्या पर्वत रांगा इथे कुठेतरी ढासळलेल्या पाहायला मिळाल्या. सह्याद्री फलटण इथे अडचणीमध्ये आलेला पाहायला मिळाला. रायडरने 3 पॉइंट जरूर मिळाले होते परंतु त्याला प्रत्युत्तर प्रतापगड टायटन्स संघाने इथे दिलं आणि पहिल्याच काही मिनिटांमध्ये सह्याद्री पलटण इथे ऑल आउट झालेला पाहायला मिळतोय. 1+3 1+2 एकूण 3 पॉइंट इथे मिळालेत ऑल आउटचे होते प्रतापगड टायटन्स संघाला. यानंतर आणखी एक महामुकाबला इथे पाहायला मिळेल. राजे लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर्स. दोन्ही संघाला पहिला पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपण नोंद घ्या. या विजय क्रमांक 3 राकेश रायडांक सातत्यपूर्ण त्याला चढाया कराव्या लागतील, थोडंसं संयम आणि तेवढंच थोडंसं आक्रमक या दोन्ही गोष्टी त्याच्या जवळ असणं गरजेचं असणार आहे. आणि या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. उजव्या कोपऱ्यामध्ये आशिष बडद कॉर्नर इनला आणि कोपरा रक्षक आपल्याला ओमकार फटकरे आणि पुन्हा एकदा या कॉर्नर इनचा खेळाडू, कॉर्नरचा खेळाडू जर्सी क्रमांक 3 ओमकार फटकरे कमाल धमाल खेळतोय. काय हँडवर्क पाहायला मिळालं, काय हाताची चलाकी पेश करतोय. मॅजिक हँड म्हणावा लागेल, जादू या हाताची जादू दाखवतोय. अफलातून कॉर्नर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या दरम्यान चढाई करताना इथे आशिष बडद एका बाजूला ओमकार फटकरे तर दुसऱ्या बाजूला आशिष बडद. एक तरफ कुवा दुसरे तरफ खाई, दोनों तरफ से दमकत चल रही है कुटाई असं इथे जरूर इथे म्हणावं लागेल का दोघांनीही इथे कमाल धमाल खेळ केलाय. आशिष बडद यावी चढाई करताना मिडल लाईनवरती येऊन राहिलाय उभा, थोडासा वेळ इथे घेतोय, माघारी परतोय. बोनस पॉईंट पिकअप केलाय. एक बोनस पॉईंट इथे मिळतो संघाला. पॉईंट टेबल 6-14 6-14 पॉईंट टेबल 6-14 इथे सराव. साहिल काष्टे कालच्या रजनीचा हिरो आहे. कालच्या रात्रीमध्ये हा हिरो बनला होता, हिरो ठरला होता. अफलातून खेळच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. तोच साहिल काष्टे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रतापगड टायटन्स विरुद्ध कसा खेळतोय, आशिष बडद विरुद्ध कसा खेळतोय ते इथे पाहणं गरजेचं असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. एका बाजूला साहिल काष्टे तर दुसऱ्या बाजूला आशिष बडद यांच्यामध्ये होणारी लढत. आशिष बडद यावी चढाई करताना 6चा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 3 राकेश रायडांक मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे साहिल काष्टेला इथे सातत्यपूर्ण चढाया करणं गरजेचं असणार आहे, आवश्यक असणार आहे. आणि त्या दरम्यान चाललेली चढाई कॉर्नर इनच्या दिशेने बोनस अटेम्प्ट खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. मिडल लाईन वरती येऊन थोडासा वेळ जरूर घेतोय आशिष बडद. तगडा अनुभव आहे. मुंबई सारख्या मेगा सिटी मध्येही संघाकडून खेळतो, अंकुर स्पोर्ट्स संघाकडून खेळतो आणि अंकुर स्पोर्ट म्हटला की मुंबईचा बेताज बादशाह कबड्डी क्षेत्रातील आणि त्या अंकुर स्पोर्ट मध्ये खेळण्याचं भाग्य या आशिष बडदला इथे आपण पाहिलंय. आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या संघामध्येही त्याची नियुक्ती झालेली पाहायला मिळते. तेवढा गुणवंत आणि अप्रतिम खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू या प्रतापगड टायटन्स संघाकडून प्रतापराव देसाई यांचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला. आणि फ्रंट ब्लॉक लांबीची रायडर काय सिंगल पॉइंट सह्याद्री पलटण संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. जर्सी क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जातोय आशिष पडिये आणि या विठ्ठलसाठी जर्सी क्रमांक 3 राकेश रायडांक. आणि इथे चूक झाली. कॉर्नर अटॅकर ओमकार स्वतःवरचं नियंत्रण गमावतोय. पहिले 2 टॅकल जरूर त्याचे सक्सेस पाहायला मिळाले परंतु यावी अनसक्सेस ठरला. 1 पॉईंट इथे मिळाला सह्याद्री पलटण संघाला. पॉईंट टेबल 8-14 इथे पाहायला मिळतोय. 8 गुणांवरती सह्याद्री पलटण तर 14 गुणांवरती प्रतापगड टायटन्स संघ असताना आशिष बडद यावी चढाई करताना इथे दिसेल. लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर आणि मध्यरक्षकाच्या दिशेने हाताचा करायचा वापर परंतु यावी कॉर्नर इनला राकेश रायडांच्या नजरेखालून बोनस अटेम्प्ट करण्यासाठी अप अँड डाऊन केलं गेलेलं फुटबॉल सक्सेसफुल. 1 पॉईंट सक्सेसफुल फुटबॉल इथे पाहायला मिळते. पॉईंट इथे प्रतापगड टायटन्स संघाला आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी साहिल काष्टे एक चांगली खेळी साईड की गाजवण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने जरूर तो करता इथे दिसतोय परंतु ते ज्या गतीने आपण पळत असतो त्या गतीला एक परफेक्ट दिशा लागत असते. डिरेक्शन ही परफेक्ट लागतं.
गती आणि दिशा या दोन्ही जर गोष्टी एकदम परफेक्ट टायमिंगला जुळून आल्या तर रायडर सक्सेसफुल बनत असतो. परंतु यावी गती होती परंतु ती डिरेक्शन अपेक्षित होती ती इथे परफेक्टली नव्हती. त्यामुळे एमटी रेड पाहायला मिळाली साहिल काष्टे याची. आशिष बडत यावी चढाई करण्यासाठी फुल हाऊस क्रीडांगण यावी उजव्या कोपऱ्याच्या हाताखाली असणारा जर्सी क्रमांक 1 धनंजय रावणांग. जास्तीत जास्त वेळ इथे घेतलाय त्याने 28 सेकंद त्याने आजमावली. बोनस पॉइंट पिकअप केला आणि त्यानंतर माघारी परतले. प्रत्युत्तर देण्यासाठी राकेश रायडांग इथे दाखल जातोय. 2-1-2 अशा पद्धतीने फील्ड आहे. आशिष मध्यभागी इथे पाहायला मिळेल तो सेफली खेळताना इथे दिसेल. जर्सी क्रमांक 8 करून खेळणारा खेळाडू दीपक तांबडे यावी कॉर्नरला पाहायला मिळतोय. दीपक तांबडेच्या दिशेने चाललेली खेळी आणि इथे डॅश दिला गेलाय का पंचांच्या माध्यमातून काय येतो निर्णय पाहूया. वनिश पॉइंट करा आशिष बडदी मैदानाच्या बाहेर तर दुसऱ्या बाजूला राकेश रायडांग. दोन्ही बेस्ट खेळाडू यावेळी मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशिष बडद मैदानाच्या बाहेर जातोय. ऍडव्हान्टेज असेल तो यावेळी सह्याद्री पलटण संघाला थोडंसं नियंत्रण राखून खेळणं गरजेचं आहे कारण नियंत्रणामध्ये आता येईल सामना. आशिष बडद सारखा गुणवंत आणि पॉइंट टेकर यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय. त्यामुळे या रेडकडे लक्ष असतं. इथे चूक झाली चूक नाही तर गुन्हा झाला आणि त्याचा फायदा मात्र इथे प्रतापगड टायटल संघाला मिळालाय. 1 पॉइंट इथे भेटतोय. घेतला गेला टाइम ऑफ. चर्चा होईल बातचीत होईल. राजे लायन्स शिवनेरी आणि तोरणा टायगर आपल्याला ऑलरेडी पहिला पुकार दिला गेलाय. थर्ड कॉल दिल्यानंतर आपण कम्प्लिटली तयार होऊन मैदानावरती त्वरित दाखल व्हायचंय. कोणताही एक्स्ट्रा टाइम तुम्हाला इथे मिळणार नाहीये याची नोंद असू द्या. राजे लायन्स शिवनेरी तोरणा टायगर आपल्यासाठी पहिला पुकार ऑलरेडी दिला गेलाय. आपण याची नोंद घ्या. या दरम्यान पुन्हा इथे चढाई करताना पाहायला मिळतोय तो साहिल काष्टे. साहिल यावी चढाई करताना इथे पाहायला मिळेल. 6चा डिफेन्स होल बॅक किक रिव्हर्स किक लगावण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने परंतु तेवढा सावध पाहायला मिळाला तो कॉर्नर अटॅकर. हो यावी स्किट झालाय. सरकला नव्हे तर पॉइंट ही सरकलाय. यावी प्रतापगड टायटल संघाच्या माध्यमातून आणि यावी साहिल काष्टे मैदानाच्या बाहेर जातोय. साहिल काष्टे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे मिळालाय. तो प्रतापगड टायटल संघाला रिलाईव्ह झालाय. कोण आशिष बडद. प्रतापगड टायटल संघाचा पॅन्थर यावी मैदानाच्या आतमध्ये रिलाईव्ह होऊन दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि या दरम्यान इथे त्याने चालाकी दाखवली चपळता दाखवली कारण त्यानं पहिलं डिपेंडर आपल्या फ्रंटला येतोय. स्वतःला झोकून दिलं मिडलांच्या दिशेने. मिडल क्रॉस करून माघारी परतला. सिंगल पॉइंट इथे प्राप्त केला. एक चांगली खेळी इथे म्हणावी लागेल ती आशिष बडदची. दुसऱ्या बाजूने ओमकार फटकरेनेही चांगली साथ त्याला इथे दिले. जो चेन अटॅक खेळताना पुन्हा एकदा ओमकार फटकरे नजर हटली. दुर्घटना घडली. रायडरची नजर हटली. डिपेंडरने कमाल केली आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली. 1 पॉइंट इथे प्राप्त केलाय. पॉइंट टेबल इथे पाहायला मिळतोय 9-21. सह्याद्री पलटण 9 गुण. प्रतापगड टायटन 21 गुण. 12 गुणांची तगडी बढत फर्स्ट हाफ मध्ये पाहायला मिळते या प्रतापगड टायटन संघाकडे. यानंतर होणारा सामना राजे लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती केली जाते थर्ड कॉल दिल्यानंतर दोन्ही संघ क्रीडांगणाच्या दिशेने उपस्थित राहतील. सेकंड कॉल फॉर नेक्स्ट मॅच राजे लायन्स शिवनेरी वर्सेस तोरणा टायगर.
या दरम्यान आशिष भडत दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात 12 गुणांची तगडी भडत पाहायला मिळते प्रतापगड टायटन्स संघाकडे आणि प्रतापगड टायटन्स संघाचे सर्वे सर्व सन्माननीय प्रतापजी देसाई एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आहेत आणि त्यावरून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्पर्धेला आनंद घेण्यासाठी त्या उपस्थित झालेत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा सामना आणि एक नवीन ऊर्जा या प्रतापगड टायटन्स संघाच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. कारण आपला संघ मालक जेव्हा उपस्थित असतो ते एक वेगळी ऊर्जा संघाला मिळत असते आणि ती जरूर इथे प्रतापगड टायटन्स मध्ये पाहायला मिळते. यामी ओमकार 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 खूपच ऍडव्हान्स मध्ये आलाय का ते इथे पाहायचंय. पंचांच्या माध्यमातून येईल निर्णय. पंच बातचीत करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. आशिष भडत 1 पॉइंट दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1 पॉइंट इथे पाहायला मिळणार आहे. यस शेवटचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये आणि इथे ऑल आउट होतोय सह्याद्री पलटण. 1+2 3 पॉइंट इथे मिळतील. रिलाय होईल तो संघ आणि त्या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला खेळाडू एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. मिडल क्रॉस करून माघारी परतलाय. सुरक्षितपणे परततोय. नवीन पॉइंटची आवश्यकता सह्याद्री पलटण संघाला. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉइंट कसे घेतले जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांशिवाय यशही मिळत नाही. पॉइंट तर सोडाच परंतु त्याच पॉइंटसाठी ते प्रयत्न करताना दुसऱ्या बाजूने आशिष भडत कमाल धमाल खेळ आहे. एका बाजूने ओंकार फटकरी तर दुसऱ्या बाजूने आशिष भडत. हे दोघांच्या माध्यमातून हा गोखणारा असा खेळ इथे पाहायला मिळतोय. याही वेळी एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय. काम तमाम केलंय त्याने. जो विश्वास संघाने आपल्यावरती दाखवलाय त्या विश्वासात पात्र ठरलाय. त्यावेळी चढाई करताना राकेश रायनांक कॉर्नर अटॅक परंतु या सफल ठरेल. कव्हर फील्ड आणि कॉर्नर यांच्यामध्ये कॉर्डिनेशन पाहायला मिळालं परंतु उंचीचा फायदा घेतला तो राकेश रायनांकने. 1 पॉइंट इथे मिळाला सह्याद्री पलटण संघाला. 2 पॉइंट इथे मिळालेत कारण 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर त्यामुळे 2 पॉइंट इथे प्राप्त होतील. सह्याद्री पलटण संघाच्या खात्यामध्ये जोडले जाणारे 2 पॉइंट आणि त्या दरम्यान यावेळी चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू आशिष भडत इथे खेळताना दिसतोय. आणि बॅक शॉट परंतु काय घडले. हॅलो. या आमच्या क्रीडानगरीमध्ये श्रीयुत गजानन पवार गजाशेठ पवार यांचं आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. स्थानापन्न व्हायचं आहे. श्री गजानन शेठ पवार यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
पाच विकेट गेले एक जण 49 पाहिजे असं हे शेवटपर्यंत साई ना आले रे कुठं आले गुरुजी झमझम हॅलो हॅलो श्री गजाशेठ पवार यांचं स्वागत करतील श्री रमेश गेले. यस पुन्हा आपण सामन्याच्या दिवशी बघतोय सह्याद्री पटेल संघाकडून यावेळी साहिल काष्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गजाशेठ पवार यांचं आमच्या मंडळाला एक चांगलं योगदान असतं. आमच्या गावामध्येच एक छोटासा उद्योजक म्हणून ते काम पाहतात. त्यांचा यथोचित सन्मान होतोय आमच्या मंडळातर्फे. त्यांनी इथे आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. जर्सी क्रमांक 6 सुयोग काष्टे. कॉर्नर इंच्या दिशेने राकेश रायडांग फुटवर्क अप्रतिम बोनस पॉइंट टीम केलाय. माघारी परत एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. त्या दरम्यान तेवढ्याच गतीने कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर जाईल. यावेळी कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळेल. सलग राकेश रायडांगच्या माध्यमातून चाललेली खेळी आणि यावेळी उजव्या कोपऱ्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. उजव्या कोपऱ्याच्या दिशेने खेळताना तो इथे पाहायला मिळतोय आणि यावेळी परफेक्ट जंप अँड कॅच आहे. शानदार टॅकल इथे पडावा लागेल. पुन्हा एकदा ओमकार फटकरे. ओमकार जंप अँड कॅच. जंप केलं थाय लेवल केलं आणि इथे काय घडलंय 1-2 पंचांच्या माध्यमातून काय तो इशारा. 2 पॉइंट इथे भेटत. 2 पॉइंट इथे भेटत प्रतापगड टायटल संघाला. प्रतापगड टायटल संघाच्या खात्यामध्ये जोडले झाले 2 पॉइंट आणि त्यानंतर साहिल काष्टे यावेळी मैदानाच्या आतमध्ये अडचणीमध्ये आलाय सह्याद्री पलटण संघ. पॉइंटची गरज असताना इथे मात्र काही खेळाडू इथे गारद होत आहेत आणि यानंतर फ्रंट ब्लॉक शानदार. साहिल काष्टे मैदानाच्या बाहेर आणि एक टॅकल पॉइंट प्रतापगड टायटल संघाला इथे मिळतोय. 34-16 34-16 पॉइंट टेबल इथे असताना आणखी एक पॉइंट इथे मिळणार आहे यावेळी प्रतापगड टायटल संघाला. राकेश रायडांग इथे गारद होतोय आणि ऑल आउट होतोय तर सह्याद्री फलटण संघ. सह्याद्री फलटण संघाने घेतलेला टाइम ऑफ. चर्चा होईल, बातचीत होईल, परंतु यानंतर कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला खूप सारं लीड कव्हर करायचं आहे. पहिलं तर अजूनही 21 गुणांची बढत पाहायला मिळते ती यावेळी प्रतापगड टायटल संघाकडे. 21 गुण खूप मोठी आघाडी.
यावेळी प्रतापगड टायटन संघाकडे असेल. रिलाईव्ह झालाय पूर्ण संपूर्ण संघ इथे रिलाईव्ह झालाय. ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा मिळते संधी सह्याद्री पलटण संघाला. राकेश उजव्या कोपऱ्यामध्ये येण्याचा प्रयत्न, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये यायचं. यावेळी गिरकी घेऊन फिरकी घेण्याचा प्रयत्न डिफेंडरचा करताना इथे रायडर जरूर पाहायला मिळाला. आणि परंतु यावेळी ओमकार रनिंग मध्ये चौडा काढण्याच्या प्रयत्नामध्ये ते कारत होईल. सिंगल पॉइंट सह्याद्री पलटण संघाला मिळेल. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी आहेत. 37 पॉइंट वरती प्रतापगड टायटन तर 17 गुणांवरती खेळतोय सह्याद्री पलटण. यानंतर होणारा महामुकाबला राज्य लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर. दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक राज्य लायन्स शिवनेरी तोरणा टायगर दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. पळव पळव 5 मिनिटे जाहीर केलेत आणि त्यानंतर मिळवलेला आहे 1 पॉइंट संघाला इथे मिळतोय. सह्याद्री पलटण संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणारा 1 पॉइंट. या विजय क्रमांक 6 दुसऱ्या बाजूने सुयोग कास्टेल इथे आपण पाहणार आहोत, कारण यावेळी आशिष भडत मैदानाच्या बाहेर, त्यामुळे सुयोगवरती जबाबदारी संघाची. आणि कोपरा रक्षकाला हँडटचच्या स्वरूपात गारद करतोय आणि 1 पॉइंट इथे प्राप्त करतोय प्रतापगड टायटन संघासाठी. फुल हाऊस क्रीडांगण आहे. साहिल काष्टे चढाई करण्यासाठी लेफ्ट कॉर्नरलाच खेळण्याचा चाललेला विचार. शेवटची 4 मिनिटं बाकी, लास्ट 4 मिनिट्स. आणि इथे कॉर्नर अटॅकर फसतोय, बाहेर जाऊन बसतोय. 1 पॉइंट सह्याद्री पलटण संघाला इथे मात्र मिळतोय. प्रत्युत्तर देण्यासाठी लगातार रेड करताना सुयोग काष्टे, कारण हीच कामगिरी आशिष भडत जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होता तेव्हा आशिष सातत्यपूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळी सुयोग काष्टे सलग अशा चढाई करताना इथे दिसल्या. मजबूत देहयष्टी, त्या देहयष्टी बरोबर एक चांगलं पदल आली ते घेऊन इथे खेळताना दिसतोय तो आशिष. यावेळी सुयोग मिडल लाईन क्रॉस करून सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतलेला पाहायला मिळाला. एमटी रेड आणि यांचा फ्रंट रॉक करण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुल ठरतोय टॅकल. सुयोगच्या माध्यमातून कमाल धमाल. सुयोग काष्टे आणि सुयोग काष्टेने शिकार कुणाची केली ते राकेश रायनांक याची. आणि त्यानंतर इथे टॅकल स्वरूपात 1 पॉइंट मिळेल. त्यानंतर टॅकल पॉइंट. शेवटची 3 मिनिटे बाकी. सह्याद्री पलटण संघाच्या खात्यामध्ये जोडला गेला 1 टॅकल पॉइंट. आणि यावेळी राकेश रायनांक चढाई करण्यासाठी यस बोनस पॉइंट त्यांनी ते प्राप्त केलंय. माघारी परतोय. जर्सी क्रमांक 6 सुयोग. एका बाजूने साहिल काष्टे तर दुसऱ्या बाजूने सुयोग काष्टे. या काष्टे बंधूंमध्ये चाललेली लढत इथे आपल्याला पाहायला मिळते की काय. कारण आशिष भडत झाल्यानंतर संघाला सांभाळलं असेल, सावरलं असेल तर प्रतापगड टायटन संघाकडून सुयोग काष्टेने, तर सह्याद्री पलटण संघाचा एकमेव रायडर जो आपल्या संघासाठी पॉइंट मिळवताना पाहायला मिळाला तो साहिल काष्टे. आणि त्याच्या जोडीला राकेश रायनांकडूनही चांगले पॉइंट प्राप्त केले गेलेले पाहायला मिळालेत. परंतु यावेळी नाकाम झाले तो राकेश. त्यामुळे एमटी रेड ते पाहायला मिळाली. सुयोग काष्टे यावेळी चढाई करण्यासाठी नव्या दमाचा हा खेळाडू आपला दमखम दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे दिसतोय. शेवटची 2 मिनिटे बाकी, लास्ट 2 मिनिट्स. मिडल लाईन वरती येऊन उभा राहील तो सुयोग काष्टे. थोडासा वेळ घेतोय आणि एक चांगली रणनीती आहे. आणि यावेळी टाइम ऑफचा कॉल इथे दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो जखमी झालेला वाघ मे बी मैदानाच्या आतमध्ये करतो का प्रवेश हे पाहणं गरजेचं आहे. आशिष भडत यावेळी खेळाडूंची चर्चा करताना इथे दिसतोय. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच. राज्य लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर. थर्ड अँड फायनल कॉल ऑलरेडी दिला गेलाय. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. यावेळी साहिल काष्टे. लीग स्पर्धा आहे, एक पॉइंट महत्वाचा आहे, कारण आपण जेवढे जवळ जाऊन विजय मिळवू किंवा उपविजय मिळवू, परंतु आपल्याला स्कोरच्या खूप क्लोज जाणं गरजेचं आहे. कारण लीग स्पर्धेमध्ये एक पॉइंट खूप महत्वाचा ठरतो. जेव्हा पॉइंट टेबल इक्वल होतो त्यावेळी हेच पॉइंट तुम्हाला तारणहार बनत असतात. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या रेड पर्यंत पॉइंट प्राप्त करत राहणं हे गरजेचं असणाऱ्या सह्याद्री पलटण संघाकडून जर आपण विचार केला तर
कॉर्नर इनच्या दिशेने रनिंग हँड त्याची कमाल इथे पेश केली गेली. राहुल धोपट त्याने मिळवलेला 1 पॉइंट. शेवटचं 1 मिनिट बाकी असताना यावेळी साहिल काष्टे रेड व्हॅलिड करून माघारी परतोय. सिंगल पॉइंट इथे प्राप्त केलाय. कॉर्नर इनचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर देण्यासाठी सुयोग काष्टेला इथे आजमावलं जात आहे. एक खेळाडू मैदानाच्या राईट कॉर्नरला शिकार करण्यासाठी सज्ज झाला पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या बाजूने अतिशय सावधशी खेळी सुयोग काष्टेची ती पाहायला मिळाली. यावेळी 41-23 पॉइंट टेबल. 41-23 असं पॉइंट टेबल आहे. काही सेकंद इथे शिल्लक असताना रेड व्हॅलिड करून मिडल लाईन वरती येतोय. तर यावेळी सुयोग साहिल येतोय. एक चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळाली होती सह्याद्री पैठण संघाकडून, परंतु त्यानंतर प्रतापगड टायटन संघाकडून प्रतापगड टायटन संघाचा पॅन्थर म्हणजे आशिष भडत. तर दुसऱ्या बाजूने ओंकार फटकरे कमाल धमाल अटॅकिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सामना इथे समाप्त आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजयी ठरला आहे तो प्रतापगड टायटन. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. सह्याद्री पैठण संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. विनंती आहे राजे लायन्स शिवनेरी तोरणा टायगर दोन्ही संघांनी मैदानावरती प्रवेश करायचा आहे. राजे लायन्स शिवनेरी तोरणा टायगर दोन्ही संघ आपण त्वरित मैदानावरती प्रवेश करा. पहिला झालेला सामना प्रतापगड टायटन्स विरुद्ध सह्याद्री पैठण आणि या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याला गौरवलं जाईल तो बेस्ट कॉर्नर अटॅकर प्रतापगड टायटन संघाचा जर्सी क्रमांक 03 ओंकार फटकरे प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय शैलेजी दिले साहेब आपल्याला विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा आपण इथे वितरण करावं. शैलेजी गिरी यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलाय ओंकार फटकरे बेस्ट कॉर्नर अटॅकर प्रतापगड टायटन संघाचा. राजे लायन्स शिवनेरी आणि तोरणा टायगर आपण त्वरित मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. राजे लायन्स शिवनेरी तोरणा टायगर. या क्रीडांगणामध्ये आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय सचिन मोहिते साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी मोहिते साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस आणि चॅम्पियन ट्रॉफी टेलिव्हिजनवरती सुरू आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा चाललेला अंतिम महामुकाबला चॅम्पियन ट्रॉफीचा. भारताला 33 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. एका बाजूला हार्दिक पांड्या खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला KL राहुल. 33 चेंडू 33 धावा. चालू सामन्यासाठी पंच कमिटी सामनाधिकारी अजित मोहिते, पंच उदय भुरवणे, सतीश पवार, त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून संजय गेले, शशांक शिंदे, अनिल गेले हे काम पाहतील. राजे लायन्स शिवनेरी तोरणा टायगर चला त्वरित मैदानावरती ताबा घ्या. अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन असणारी आणि या पंचक्रोशीतील आणि दशक्रोशीतील एक उत्तम उदाहरण ठरणारी अशी स्पर्धा इथे आपण वागजाईच्या या पावन भूमीमध्ये आपण सेलिब्रेट करतोय.
श्री वाघजाई देवी क्रीडा मंडळ तेने आयोजित वाघजाई प्रो कबड्डी प्रीमियर लीग 2025 पर्व ज्याचा आहे आम्हा सर्वांना गर्व. अतिशय उत्तम आयोजन आणि नियोजन या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय उत्कृष्ट असं क्रीडांगण इथे उपलब्ध करून दिले गेले आणि पहिल्या रचनेपासून आजपर्यंत अतिशय धमासान युद्ध कबड्डीचे इथे पाहायला मिळाले. आपल्या तेरेगावचे उपसरपंच श्री प्रचितजी मोहिते यांचं स्वागत करतील आमच्या गावचे प्रमुख मानकरी श्री प्रकाश दळवी. त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये श्री उमेश खानविलकर यांचं आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री उमेशजी खानविलकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या राजेलाईन्स शिवनेरी संघाचे मालक तसेच आपल्या गावचे रहिवासी श्री उमेशजी खानविलकर ज्यांचं आमच्या मंडळाला वारंवार चांगलं योगदान असतं असे श्री उमेशजी खानविलकर यांचं स्वागत करतील आमच्या गावचे श्री सुनील गेले. उमेशजी खानविलकर यांचं आमच्या क्रीडा मंडळाला खूप मोलाचं योगदान असतं. त्यांनी आमच्या मंडळाला भेट देऊन आम्हाला उपकृत केला आहे. त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मंडळातर्फे सुनील गेले करत आहेत. आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. माझे लायन्स शिवनेरी संघाचे संघमालक सन्माननीय श्री उमेशजी खानविलकर यांचे या क्रीडानगरीमध्ये उपस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा राजे लायन्स शिवनेरी संघाकडे जरूर असेल कारण संघ मालक इथे दाखल झालाय आणि संघ मालकासमोर आपल्याला दमखम दाखवायचंय. आता टॉस उडवण्यासाठी श्री उमेशजी खानविलकर जातील. नाणेफेक उमेशजी खानविलकर यांच्या हस्ते होईल. नाणेफेकीसाठी सन्माननीय अतिथी श्री उमेशजी खानविलकर राजे लायन्स शिवनेरी संघाचे संघमालक यांच्या शुभ हस्ते या सामन्याची इथे नाणेफेक केली जाईल. समोर आहे तोरणा टायगर संघ साईप्रसाद लिंगायत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा तोरणा टायगर संघ. कालच्या रजनीमध्ये आशिष देवळेची आपण अफलातून खेळी पाहायला मिळाली होती आणि त्याच्या जोडीला आता कोण कशा पद्धतीने खेळतोय दुसरा जर आपण चर्चा केली तर जरूर इथे चर्चा करणार आहोत. तोरणा टायगर संघाचा कर्णधार योगी टॉसचा बॉक्स ठरले. नाणेफेकीचं कौली ते जिंकले गेले. उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचे या क्रीडानगरीमध्ये श्री वाघजाई देवी क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि पहिल्याच रेडसाठी राजे लायन्स शिवनेरी संघाकडून दिनेश पुरवडे 1 नंबर जर्सी धरून खेळून खेळणारा 1 नंबर खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना ते पाहायला मिळतोय. पहिल्याच रेडमध्ये कमाल धमाल करेल का दिनेश पुरवडे. अनुभवी खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आणि इथे
मगर मिठी मारायची होती जर्सी क्रमांक 10 ला ओमकार खवाळी याला, परंतु नाकाम ठरला तो ओमकार, यशस्वी ठरला तो दिनेश. पहिला पॉइंट राजेलाईन शिवनेरी संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन. आणि या दरम्यान प्रत्युत्तर देण्यासाठी ज्यावेळी तोरणा टायगर संघाचा यानंतर होणारा सामना पन्हाळा वॉरियर्स विरुद्ध सिंहगड चॅलेंजर्स. दोन्ही संघाला पहिला पुकार. पन्हाळा वॉरियर्स सिंहगड चॅलेंजर्स दोन्ही संघाला पहिला पुकार. या डॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम ठरेल परंतु यशस्वी ठरेल तो तोरणा टायगर संघाचा टायगर. यावेळी टचिंग पॉइंटचा दावा केला परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये. अपील फेटाळले गेले. एमटीडी पाहायला मिळाली. चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू कोपरारक्षक जर इथे आपण पाहिला तर सुशांत पडत आहे. सुशांतने कालच्या रचनेमध्ये अतिशय प्रतिम टॅकल करून दाखवले. तो सुशांत कोपरारक्षकाची भूमिका बजावतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये तो पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 10 घेऊन खेळणारा शिवक तावडेला इथे आपण पाहतोय. चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 8 सूरज फटकरे. सूरज यावेळी मैदानाच्या आतमध्ये साईड किक आसमानाचा प्रयत्न, दोन्ही बाजूला रॅपिडली खेळण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आहे. लाजवाब फुटवर्क आहे, ऍक्टिव्ह आहे आणि तेवढी चपळता तो इथे मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. कव्हर फील्ड वरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या रायडरकडनं पाहायला मिळाला. एमटी सुरक्षितपणे खेळांगामध्ये परततोय, आपल्या प्रांगणामध्ये परतेल. जर्सी क्रमांक 7 आशिष देवडे. दोन्ही साईडला दोन्ही कॉर्नरला गिरकी घेऊन फिरकी खेळायचा प्रयत्न त्याने इथे केला होता जरूर, परंतु या रिकाम्यातून माघारी परतोय. त्याला माहित होतं की राजे लाईन शिवनेरी संघाची यानंतर थर्ड रेड आहे आणि दिनेश बुरवणेवरती तिसऱ्या चढाईची जबाबदारी ते सोपवली गेले. उंची तर बेधडक आहे परंतु खेळही त्याचा बेधडक होणं इथे गरजेचं. आणि इथे काय घडलंय, डॅश देण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम ठरेल. जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे यशस्वी ठरतोय तो दिनेश बुरवणे. पॉईंट इथे मिळतोय राजे लाईन शिवनेरी संघाला. राजेलाईन शिवनेरी संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणारा एक महत्वपूर्ण पॉइंट आणि त्या दरम्यान बॅक टू बॅक ठरलेला इथे आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळेल. तोरणा टायगर संघाकडून हा खेळाडू पॉइंट साठी इथे प्रयत्न करायचा आहे, पॉइंट साठी इथे झगडायचं आहे, पॉइंट साठी इथे लढायचं आहे. आणि यावेळी काय होईल करण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम ठरेल डिफेंडर, यशस्वी ठरेल रेड. पॉइंट तोरणा टायगर संघाच्या खात्यामध्ये आणि मैदानाच्या बाहेर येईल यावेळी आकाश जोशी, परंतु यावेळी रेडर गारद होईल. मैदानाच्या बाहेर येताना सूरज फटकरे ते आपण पाहणार आहोत, परंतु कॉर्नरचा अटॅक एक उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ तेरे म्हणून ज्याच्याकडे पाहतो त्याच्या माध्यमातून केला गेलेला एक प्रतिम टॅकल. पॉइंट तोरणा टायगर संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. 5चा डिफेन्स, 5ची बचाव फळी, 2-1-2 अशा पद्धतीने फील्ड. जर्सी क्रमांक 11 आहे यश फटकरे. यावेळी उजवा कोपरा सांभाळताना डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला सुशांत पडत. शांत आहे तर सुशांत चढाई पुढे करून सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला पाहायला मिळाला तो आशिष. आणि त्या दरम्यान एका बाजूने आशिष तर दुसऱ्या बाजूने दिनेश बुरवणे सिनियर खेळाडू. आणि यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि एक सक्सेसफुल रेड पाहायला मिळेल. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. आशिष 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 ऑन फायर. आशीष नाम सुन के कायर समझे क्या, हम फायर है फायर. आणि हा आशिष इथे फायर झालाय, ऑन फायर झालाय. शानदार चढाई करताना पाहायला मिळत. महत्वपूर्ण 2 पॉइंट इथे मिळतात राज्य लाईन शिवनेरी संघाला. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे चढाई करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये एक स्टायलिश खेळाडू, परंतु त्यापेक्षाही सरस त्याला खेळ ते करणं गरजेचं आहे. एक स्टायलिश खेळ ही त्याच्या माध्यमातून होणं इथे गरजेचं आहे. पॉइंट टेबल 4-3. 4 गुण राजे लाईन शिवनेरी, 3 गुणांवरती तोरणा टायगर्स. सूरज फटकरे चढाई करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5चा डिफेन्स आहे, 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर. बोनस पॉइंट ऑफ. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली केळी सावध घेतला गेलेला पावित्रा. कोणतीही आक्रमकता इथे पाहायला मिळाली नाही. अतिशय रिलॅक्स मोड मध्ये चढाई पुढे करून माघारी परतलेला पाहायला मिळाला. आणि त्या दरम्यान तोरणा टायगर्स संघाने घेतलेला टाइम ऑफ आहे. बातचीत, प्रेम, प्लॅन सर्व काही इथे पाहायला मिळेल.
दुसऱ्या बाजूलाही आपण राजेलाल शिवनेरी संघ एकत्र आले. टीम मीटिंग मध्ये चाललेली चर्चा पाहायला मिळते. कुणी कोणावरती अटॅक करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे, कुणाला पॉइंट द्यायचा आहे, कुणाला पॉइंट घ्यायचा आहे, याची बातचीत या 30 सेकंदामध्ये केली जात असते. यस, टाइम ऑफ ओव्हर. सामन्याची सुरुवात. जर्सी क्रमांक 5 आकाश जोशी. आकाश जोशीने काही गोष्टी आपल्या खेळाडूंसोबत चर्चा केली जरूर. या विचारे जोडण्यासाठी तोरणा टायगर संघाचा हा खेळाडू पॉइंट साठी करेल प्रयत्न. डू और डाय, करा किंवा मरा, अशी आहे स्थिती या रायडरची. 30 सेकंद रायडरकडे आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं खूप आवश्यक असणार आहे. आणि यावेळी चक्रव्यूह रचलं गेलं होतं, परंतु अँटनचा शिकार ठरतोय कोपरा रक्षक. 1 पॉइंट मिळेल तोरणा टायगर संघाला आणि मैदानाच्या बाहेर जाईल तो जर्सी क्रमांक 6 प्रथमेश लाकडेकर यावेळी मैदानाच्या बाहेर गेले. परंतु सलग अशा चढाई करताना सूरज फटके दिले ते आपण पाहतोय. चांगली उंची लाभलेला खेळाडू रेड व्हॅलिड करतोय. कोणताही मोठा प्रयत्न न करता चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला पाहायला मिळाला. आशिष देवळे यावी सलग अशा चढाया. आशिषला पॉइंट द्यायचा नाही या एकाच टेक्निकने खेळताना राजेलाल शिवनेरी संघ. कारण आशिष वरती जेवढा दबाव तुम्ही निर्माण कराल तेवढा त्याच्या खूप चुका करत असतात. परंतु यावेळी सुशांत, जो आपण आतापर्यंत पाहत होतो शांत, तो सुशांत मात्र इथे बेफान झाला. ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नाकाम ठरतोय. पॉइंट तोरणा टायगर संघाला आणि यशस्वी रेड ठरली त्या आशिष देवळे याची. पुन्हा इथं तरेडसाठी दिनेश पुरवणेवरती दगावला गेला डाव. या आधीच्या रेड मध्ये त्याने 2 गुण प्राप्त केले होते. तोच दिनेश पुन्हा एकदा कमाल धमाल करेल का ते इथे पाहणं आवश्यक आहे. 2-1-2ची फील्ड डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी आणि त्या दरम्यान कव्हर फील्ड मध्ये लक्ष ठेवून खेळताना दिनेश पुरवणे. खतराची घंटी डोक्यावरती, काही सेकंद शिल्लक आणि इथे चूक. कॉर्नर इनचा खेळाडू, परंतु इथे मात्र 2 पॉइंट मिळत आहेत. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील. 2 पॉइंट यावी राजेलाल शिवनेरी संघाला आणि लगातार दुसऱ्या रेड मध्ये म्हणजे लगातार 2 थर्ड रेड मध्ये याने कमाल धमाल केले. 4 पॉइंट प्राप्त केले दिनेश पुरवणे. आज आपला संघ मालक इथे दाखल झाले आणि संघ मालकाच्या समोर बेफान होऊन खेळताना इथे पाहायला मिळत होते दिनेश पुरवणे. अप्रतिम खेळ इथे पाहायला मिळाले. तोरणा टायगर संघाचा हा खेळाडू व्हॅलिड करून थोडासा वेळ इथे घेताना दिसतोय. पॉइंट टेबल 6-5, 6 गुणांवरती राजेलालचं, 5 गुणांवरती तोरणा टायगर. या दरम्यान चढाई करण्यासाठी राजेलाल शिवनेरी संघाकडून यस रनिंग हँडसाठी केला गेलेला प्रयत्न होता. गती अतिशय अप्रतिम आणि तेवढा चांगला बॅलन्स आकाश जोशी. आणि यावी चक्रव्यूह टर्न घेतलाय. कॉर्नर अटॅकर थायहोल्ड करण्यासाठी पुढे आला होता जरूर, पण तो परफेक्ट टायमिंगला घेतलेलं वळण आणि मिडल लाईनच्या दिशेने परतला. त्यामुळे सक्सेसफुल रेड ठरली. पॉइंट मिळाला राजेलाल शिवनेरी संघाला. आशिष देवळे कशा पद्धतीने लढतो, आशिष देवळे कशा पद्धतीने भिडतो, आशिष देवळे कशा पद्धतीने आपल्या संघाला पुढे घेऊन जातो हे इथे पाहणं आवश्यक असणार आहे. आणि यावी कॉर्नर अटॅकर दिसतलाय, शिकारात दिसते. प्रयत्न पुरे ठरले. प्रथमेश लाकडेकर याचे त्याला सपोर्ट देण्यासाठी कव्हर मधील खेळाडू पुढे सरसावला होता जरूर, तो नाकाम ठरेल. ओमकार खाके यशस्वी रेड पाहायला मिळाली आणि 2 पॉइंट तोरणा टायगर संघाला ते मिळत आहेत. यावी दिनेश पुरवणे 6च्या डिफेन्स मध्ये चढाई करण्यासाठी झालाय दाखल. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा त्याचा चाललेला विचार आणि मध्यरक्षकाच्या दिशेने साइड किक लगवण्याचा प्रयत्न करताना तो इथे पाहायला मिळालाय. ब्रिलियंट क्रॉस केले, सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. एमटी रेड इथे पाहायला मिळते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूने आशिष देवळे सलग अशा चढाया करताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळी रेड व्हॅलिड करून मिडल लाईन वरती येतोय. थोडासा वेळ इथे घेतोय आणि रेड रिकन्फर्म करून माघारी परततोय. आकाश जोशी चढाई करण्यासाठी 6च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. आकाश एक मोहरा मैदानाच्या बाहेर, जो कोपरा रक्षक म्हणून आपण पाहत होतो तो यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर आहे. आणि इथे डॅश देण्याचा होता. इथे प्रयत्न फसलाय, बाहेर जाऊन बसलाय तो डिपेंडर. त्यामुळे 1 पॉइंट इथे मिळाला तो राजेलाल शिवनेरी संघाला. अतिशय शानदार अशी चाललेली खेळी इथे बडावी लागेल. दिनेश पुरवणे, सुशांत भडत यावेळी मैदानाच्या बाहेर. त्यामुळे आकाश जोशीने इथे धुरा सांभाळले. कोपरा रक्षकाची अतिशय प्रतिम कामगिरी आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून काही वेळा अनसक्सेस ठरलाय जरूर, परंतु चांगली कामगिरी त्यांनी दिली आपल्या संघाला.
आणि सुरज फटकरीच्याही माध्यमातून सातत्यपूर्ण चाललेल्या चढया त्यामुळे राजे लाईन्स शिवनेरी संघाकडे एक चांगला खेळ करताना इथे पाहायला मिळतोय तो सुरज फटकरी. 5 डिफेन्स आहे. पॉइंट टेबल जर आपण पाहिलं तर 8-7 एका गुणाची बढ़त अजूनही पाहायला मिळते. ते राजे लाईन्स शिवनेरी संघाकडे पिछाडीवरती तोरणा टायगर संघ इथे असताना सुरज फटकरे यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळेल. आणि या दरम्यान मध्यंतरासाठी थांबवला जातोय खेळ. हाफ टाइम इथे झालेला पाहायला मिळालाय. 8 गुण राजे लाईन्स शिवनेरी आणि 7 गुण तोरणा टायगर. यानंतर होणारा सामना पन्हाळा वॉरियर्स विरुद्ध सिंहगड चॅलेंजर्स. दोन्ही संघाला दुसरा पुकार. पन्हाळा वॉरियर्स सिंहगड चॅलेंजर्स यानंतर होणारा महामुकाबला आणि दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला थर्ड कॉल दिल्यानंतर मैदानावरती दाखल व्हायचं आहे या दृष्टिकोनातून आपण तयार आहात. चालू सामना राजे लायन्स शिवनेरी वर्सेस तोरणा टायगर्स. अतिशय अतिउत्तेजक सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या सामन्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक साण्यावर बसलेले आहेत कृपया साण्यावर बसताना आपण चप्पल घालून जाऊ नये अशी आपणास विनंती आहे. चप्पल खाली ठेवाव्या आणि त्यानंतर साण्यावर प्रवेश करावा. चॅलेंजर ट्रॉफी इंडिया विरुद्ध न्यूझीलंड महामुकाबला अंतिम मुकाबला. 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता भारतीय संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. 11 चेंडू 5 धावा. दहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता चॅम्पियन ट्रॉफी भारतीय संघाच्या नावावर करण्यासाठी. 10 चेंडू 4 धावा. हार्दिक पांड्या आणि त्याच्या जोडीला KL राहुल. कमाल धमाल. कारण आणि या दरम्यान हार्दिक पांड्या ही गेलेला पाहायला मिळालाय आणि त्याच्या बदली आपण जडेजाला इथे पण पाहतोय. जडेजा आला म्हणजे विजय निश्चित झाला. जडेजा म्हणजे भारतीय संघाचं लिंबू आहे. चाललं की चाललं. चला मुलीच्या मॅचच्या दिशेने आपण कबड्डीच्या दिशेने वळतोय. तोरणा टायगर्स विरुद्ध राजे लायन्स शिवनेरी यांच्यामध्ये चाललेली लढत आणि त्या दरम्यान आशिष देवळे चढाई करण्यासाठी सेकंडामध्ये पहिली रेड तोरणा टायगर्स संघाकडून. या सामन्याचं एक वैशिष्ट्य राहिले अजूनही एकही बोनस या सामन्यामध्ये कोणत्याही रायडरने प्राप्त केला नाहीये. हे वैशिष्ट्य राहिले या सामन्याचं. फर्स्ट हाफ संपन्न झाला. दुसऱ्या हाफचा खेळ सुरू आहे परंतु बोनस पॉईंट अजूनही खात्यामध्ये जोडला गेला नाहीये. आणि इथे बक्षीस आहे. प्रत्येक सामन्याच्या पहिल्या बोनससाठी अनंत बाबाजी कापले साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चढाई करण्यासाठी दिनेश बुरवणे. फर्स्ट हाफ ज्याने गाजवला. फर्स्ट हाफ मध्ये चांगली दमखम चांगली खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो राजे लायन्स संघाचा हा लायन्स दिनेश बुरवणे. मिडल लाईन वरती उभा राहतोय. मिडल लाईन क्रॉस करतोय. माघारी परततोय. इंटिरियर ती पाहायला मिळाली. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे एका बाजूने सलग अशा चढया. आशिष देवळे हा मेन रेडर आहे तोरणा टायगर संघाचा. तुम्ही कोपरा रक्षकाच्या दिशेने लॉबीच्या वर डॅश करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे परंतु पंचांच्या माध्यमातून इशारे मिडल लाईन क्रॉस केली गेले. 2 पॉइंट मिळत आहेत तोरणा टायगर संघाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे बाहेर गेलाय कोण तर दिनेश बुरवणे. मेन रायडर यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. अडचणीमध्ये येतोय की काय राजे लायन्स शिवनेरी संघ. कारण यांचा कमबॅक करणार कोण. एकमेव रायडर तो म्हणजे सूरज फटकरे जो यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलेला पाहायला मिळतोय. एक सिंगल पॉइंट आणि त्याचबरोबर जरा जोरदार चढवून इंडिया संघासाठी चॅम्पियन ट्रॉफी. इंडिया संघाने विजय संपादन केले. 12 वर्ष ज्या ट्रॉफीच्या आतुरतेने भारतीय संघ वाट पाहत होता ती ट्रॉफी आता भारतीय संघाच्या नावावरती. आणि रोहित शर्मा 2020 नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी विजेता ठरणारा कर्णधार पाहायला मिळतोय. वर्ल्ड कप जिंकणारा आणि ICC ट्रॉफी जिंकणारा हा दुसरा कर्णधार असेल. सूरज फटकरे याला गारद केले गेले. तोरणा टायगर्स संघाच्या खात्यामध्ये जोडला जातो. 1 पॉइंट इथे पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे यावेळी चढाई करताना एक मोहरा इथे सेल्फ आउट झालाय. म्हणजेच कोण तर सुशांत बडत यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. एंड लाईन क्रॉस केली गेली.
मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय. एक पॉइंट ज्याने ते प्राप्त केले. अडचणीमध्ये आलाय कारण दिनेश भुरवणे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर राजे लायन्स शिवनेरी संघ प्रत्येक वेळी अडचणीमध्ये आलेला पाहायला मिळाला आणि याही वेळी आपण ते चित्र पाहतोय. परंतु एखादा खेळाडू इथे चांगली रेड करून आपल्या खेळाडूंना संजीवनी देण्याचा प्रयत्न करणे ते गरजेचं आहे. तो प्रयत्न करणार कोण हा एक मोठा प्रश्न असेल. परंतु त्या दरम्यान चढाई करण्यासाठी आशिष देवळे इथे दाखल झाले. ज्याप्रमाणे भारतीय संघाने विजय प्राप्त केलाय त्याचप्रमाणे तोरणा टायगर संघालाही विजय प्राप्त करायचा असेल तर इथे एक चांगली संधी लागून आली. कारण दिनेश भुरवणे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. त्याचा ऍडव्हान्टेज इथे घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या समोर संधी आली की त्या संधीचा तुम्ही कसा फायदा घेता यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. रिकाम्याने माघारी परतले. दुसऱ्या बाजूने राजे लायन्स शिवनेरी संघाकडून हा चढाईपटू डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी कॉर्नर इनच्या दिशेने बैठी घेऊन टच करण्याचा त्याने केलेला विचार. एक बोनस पॉइंट पहिला बोनस पॉइंट अनंत बाबाजी कापले साहेब यांच्याकडून या खेळाडूला 100 रुपयांचे कॅश प्राइज लागू होते. हॅलो, या आपल्या क्रीडानगरीत श्रीयुत शांतारामजी भुरवणे यांचं आगमन झालंय. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर गर्दे सर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चॅम्पियन ट्रॉफीची फायनल संपले म्हणजे क्रीडा रसिक आता हळूहळू या मैदानाच्या दिशेने कबड्डीचा आनंद घेण्यासाठी आणि कबड्डीची चॅम्पियन ट्रॉफी पाहण्यासाठी इथे दाखल होतील. जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे. शेवटचे 2 मोहरे मैदानाच्या आतमध्ये. पॉइंट टेबल 10-9 गुणांवरती तोरणा टायगर. राजे लायन्स 9 गुणांवरती आहे. आणि या कॉर्नरच्या माध्यमातून चौडा काढण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम ठरतोय कोपरा रक्षक. एक सिंगल पॉइंट इथे मिळणार आहे तोरणा टायगर संघाला. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला तारू शकेल काही ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दरम्यान डॅश दिला गेलाय तो सुयोग तावडे याला 1+2 3 पॉइंट मिळतील तोरणा टायगर संघाला. पॉइंट टेबल 15-10 तोरणा टायगर 15 गुण 10 गुणावरती राजे लायन्स शिवनेरी. जर्सी क्रमांक 5 आर्यन फटकरे तोरणा टायगर संघाकडून चढाई करण्यासाठी राजे लायन्स शिवनेरी संघाच्या क्रीडांगणामध्ये दाखल होतोय. 2-1 2-2 अशा पद्धतीने साखळी इथे पाहायला मिळतील. खेळाडू इथे पाहायला मिळतात ते राजे लायन्स शिवनेरी संघाच्या क्रीडांगणामध्ये. शेवटची 5 मिनिटं इथे बाकी. पॉइंट टेबल 15-10 15 गुणांवरती तोरणा टायगर्स तर राजे लायन्स शिवनेरी 10 गुण. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच पन्हाळा वॉरियर्स सिंहगड चॅलेंजर्स. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार दिला जातोय. संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती राहील आपला संघ प्रवेशद्वारापाशी उपस्थित राहू द्या. थर्ड अँड फायनल कॉल पन्हाळा वॉरियर्स सिंहगड चॅलेंजर. चौडा काढण्याचा केला गेलेला प्रयत्न कव्हर फील्ड इथे तयार मध्ये पाहायला मिळाली नाही त्यामुळे नाकाम ठरला डिफेन्स. यशस्वी ठरली रेड. पॉइंट इथे मिळाला राजे लायन्स शिवनेरी संघाला. दुसऱ्या बाजूने आशिष देवळे यावी चढाई करताना परंतु यावी दिनेश भुरवणे कसा खेळतो दिनेश भुरवणेच्या माध्यमातून कसे पॉइंट इथे प्राप्त केले जातात यावरती संघाचा रिझल्ट अवलंबून असेल. आणि यावी मात्र जम्प अँड कॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज फटकरे मैदानाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट तोरणा टायगर संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. काही चुका इथे जरूर राजे लायन्स शिवनेरी संघाकडून पाहायला मिळत आहेत जे येणाऱ्या काळामध्ये संघाला धोक्यामध्ये आणू शकतात. शेवटची 4 मिनिटे बाकी. लास्ट 4 मिनिट. आणि इथे मिळतील ते 2 पॉइंट. काही चुका आहेत ते डिफेंडरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पॉइंट टेबल 16-14 16-14 कमबॅक होतोय. राजे लायन्स शिवनेरी संघ ही ते कमबॅक करताना दिसलाय. यावेळी जर्सी क्रमांक 7 आशिष देवळे डिफेन्सिव्हली खेळतोय. सुरक्षितपणे माघारी परतताना ते पाहायला मिळेल. क्रीडांगण
यावी राजलाईन शिवनेरी संघाचं कारण रिलाईव्ह झालेला संघ इथे पाहायला मिळालाय. परंतु यावी चढाई करण्यासाठी दिनेश बुनवणे 4च्या डिफेन्स मध्ये कसा घेतोय परंतु यावी रेड व्हॅल्यू करतोय. कोणताही पॉईंट घेता माघारी परत नाही. सुरक्षित खेळण्याचा त्याचा चाललेला विचार आहे. खूप क्लोजली चाललेला सामना इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे कोणती रिस्क घेता नाही ते जरूर दिसत नाही तो दिनेश बुनवणे. दुसऱ्या बाजूने ही सेम रणनीती सेम गेम प्लॅन. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे बाकी. आशिष देवळे रेड व्हॅल्यू करायची मिडल लाईनवरती यायचं वेळ घ्यायचा आणि माघारी परतायचं. गेम प्लॅन तयार आहे तो यावी तोरणा टायगर संघाचा. परंतु गेम प्लॅन मध्ये बदल करावा लागेल तो राजे लायन शिवनेरी संघाकडून. परंतु यावी नाकाम झालाय. कोणतं सुशांत पुन्हा एकदा अशांत झाला होता आणि त्यानंतर कोपरा रक्षकाला एंकरेज करून माघारी परतोय. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय राजे लायन शिवनेरी संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल 17-15 17-15 17 गुण तोरणा टायगर 15 गुणांवरती राजे लायन शिवनेरी संघ इथे असताना चक्रव्यूह रचला गेलाय. फ्रंटला येतोय दिनेश कम्प्लिटली उचलून फेकला जाईल आणि पॉइंट मिळेल तो राजे लायन शिवनेरी संघाला. आणि यानंतर फ्रंट ब्लॉक करण्यासाठी टाळ्या शिट्ट्या जरूर असतील. ज्या पद्धतीने त्याने ब्लॉक केलं अतिशय शानदार अफलातून टॅकल सुपर टॅकल. सुपर टॅकलचे 2 पॉइंट. पॉइंट टेबल 19-16 19-16. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट शेवटची 2 मिनिटे बाकी असताना जर्सी क्रमांक 5 3 गुणांची बढत तोरणा टायगर संघाकडे. पिच आणि वरती राजे लाईन शिवनेरी संघ. राजे लाईन शिवनेरी संघाला इथे टाइमपास करून चालणार नाहीये. रॅपिडली जाऊन खेळणं गरजेचं आहे. डिफेंडर आपण जर पाहिले तर 4 आहेत. वाघजाई प्रो कबड्डी प्रीमियर लीग 2025 पर्व आणि जसजशी रजनी पुढे पुढे जाईल तसतसं या मैदानावरती धुमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. कबड्डीचा रणसंग्राम कबड्डीचा थरार कबड्डीची दंगल कबड्डीची रोमांचकता सर्व काही या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण टेलिव्हिजनवरती प्रो कबड्डी लीग पाहतो ना त्याच पद्धतीचं आयोजन नियोजन या क्रीडांगणावरती प्रो कबड्डी प्रीमियर लीग वाघजाई क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 1 पॉईंट इथे प्राप्त केलाय. एक चालाकी दाखवताना दिनेश बुनवणे इथे पाहायला मिळाला. महत्वपूर्ण मिळालेले 1 पॉईंट. पॉईंट टेबल 19-17 19-17 राजे लाईन शिवनेरी 17 गुणांवरती 19 गुणांवरती तोरणा टायगर संघ इथे असताना जर्सी क्रमांक 5 चढाई करताना अर्जन फटकरे रेड व्हॅल्यू कडून मिडल लाईन. परंतु सर्वांचं लक्ष शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. लास्ट 1 मिनिट. 2 गुणांनी पिचरीवरती राजे लाईन शिवनेरी संघ. 3चा डिफेन्स असताना टॅकल झालं तर सुपर टॅकल. परंतु इथेच रेड सक्सेस झाली तर अडचणीमध्ये येणार आहे तो तोरणा टायगर संघ. दिनेश बुनवणेच्या या चढाईवरती सर्वांचं लक्ष असेल. यावेळी उजव्या कोपऱ्यामध्ये तर साखळी घेऊन पाहायला मिळतो परंतु डाव्या कोपऱ्यामध्ये केला गेलेला अटॅक सक्सेसफुल. 1 पॉईंट. 1 पॉईंट इथे मिळाला आहे राजे लाईन शिवनेरी संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट टेबल 19-18 19-18 शेवटची काही सेकंद शिल्लक असताना यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला खेळाडू तोरणा टायगर संघाचा. डू ओर डाय आर पार जायचंय. पॉईंट घेऊन परतायचंय अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचंय. आणि जर बाहेर गेला किंवा एखादा पॉईंट जर इथे मिळाला तर पॉईंट टेबल इक्वल होईल. आणि त्यानंतर आणखीन काय गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. टॅकल सक्सेसफुल. सिंगल पॉईंट. आणि इथे काय घडलंय पॉइंट टेबल इक्वल असताना दिनेश 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 पुढे जातील. प्रयत्न पुढे
जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न दिनेशचा आहे. अडचणीमध्ये येतोय आता तोरणा टायगर संघ. चांगलं द्वंद्व, चांगली लढत पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेम चेंजर बनलाय. विजेता ठरतोय तो राज्य लाईन शिवनेरी संघ. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. जो संघ आपण बॅकफुट वरती पाहत होतो तोच राज्य लाईन शिवनेरी संघ शेवटच्या 3 मिनिटांमध्ये कमाल धमाल खेळला आणि त्याचमुळे या सामन्याचा विजेता ठरलाय राज्य लाईन शिवनेरी. यस, अतिशय शानदार खेळ जे पाहायला मिळाला राज्य लाईन शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर्स यांच्यामध्ये. आणि या रोमहर्षक सामन्याचा हिरो, या रोमहर्षक सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, या रोमहर्षक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होणार ओनली जर्सी क्रमांक 1, ज्याचे विचार आहेत नेक, तो खेळाडू दिनेश बुरवडे. प्लेअर ऑफ द मॅच राजेंद्र भाईक साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब इथे वितरित करावा. सन्माननीय राजेंद्र भाईक साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलेला दिनेश बुरवडे याचा इथे सन्मान केला जातोय. अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. पहिला बोनस. धन्यवाद सर. हा क्रीडा महोत्सव सुरू असतानाच दुर्बी पंचक्रोशी शिक्षण संस्था, आपल्याला माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील नामांकित संस्था आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी एक संस्था आहे. आणि तोरणा टायगर ओमकार गवाळी, पहिल्या बोनसचा मानकरी ओमकार गवाळी. शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर क्रमांक 11 आमचे दुर्बी पंचक्रोशी. यश फटकरे कुठे? यश फटकरे सर एक मिनिट. या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजे लाईन्स सर, राजे लाईन्स यश फटकरे, राजे लाईन्स शिवनेरी यश फटकरे. बोनससाठी जाहीर केले गेलेले 100 रुपयांचा मानकरी ठरला आहे तो यश फटकरे. यश फटकरे धन्यवाद सर. दुर्बी पंचक्रोशी शिक्षण संस्था एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारी एक संस्था आणि या संस्थेचे आणि ही संस्था आपल्या परिसरातील आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गर्दे सर यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मी गर्दे सरांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या गावचे उपसरपंच प्रत्युजी मोहिते साहेब आपणास विनंती आहे आदरणीय गर्दे सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करत आहे. एक आपल्या परिसरातील दुर्बी पंचक्रोशी शिक्षण संस्था आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गर्दे सर आपणास धन्यवाद देतो. आपण आमच्या या क्रीडा महोत्सवाला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर दुर्बी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे खजिनदार आणि शिक्षण क्षेत्रातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय श्री शांतारामजी भुरवणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या वाघजाईमध्ये 23 ट्रस्टचे सचिव आदरणीय शरददादा बाईत यांना विनंती करेन की त्यांचं देखील आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. आदरणीय शांतारामजी भुरवणे खजिनदार दुर्बी पंचक्रोशी संस्था यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी भुरवणे साहेब आपणास धन्यवाद देतो. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या क्रीडा महोत्सवात दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आल्याबद्दल आभार देखील मानतो. दरम्यान आमचे मित्र दादासाहेब सरपरे विद्यालयाचे गुरुवर्य आदरणीय पाबे सर आणि शिवण सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी वाघजाई क्रीडा मंडळ तेरे आणि विश्वस्त मंडळ तेरे यांच्या वतीने आपण सर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे.
एक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाबे सरांकडे पाहिलं होतं, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आमच्या शुभम सरांकडे पाहिलं होतं आणि या दोन्ही महान विभूतींचे या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी आपलं मनपूर्वक मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आदरणीय शांतारामजी भुरवणे सर, आपणास विनंती आहे चालू सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते व्हावी अशी आपल्याला मंडळाच्या वतीने विनंती आहे। कृपया आपण ग्राउंडवर जायचंय। चालू सामन्याची नाणेफेक होते। दरम्यान व्यासपीठावर लाभलेले बॉम्बे पंचकोशी शिक्षण संस्था आणि दादासाहेब सरस्वती विद्यालयाचे आमचे गुरुवर्य आदरणीय पाबे सर एक क्रीडा क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपल्या या ठिकाणी जे आपल्याला खेळाडू खेळताना दिसत आहेत हे पाबे सरांनीच घडवलेले आहेत आणि या खेळाडू घडवण्यामध्ये पाबे सरांचं फार मोठं योगदान आहे। असं व्यक्तिमत्व आपल्या पंचकोशीमध्ये आपल्याला या मुलांना प्रशिक्षण देताना दिसत आहे आणि म्हणूनच पाबे सर आपल्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत होते। मी उदय बाईक आपणास विनंती करू की आदरणीय पाबे सरांचं आपल्या शुभ हस्ते स्वागत व्हावं। उदय बाईक हे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि पाबे सरांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत होते। क्रीडा क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ज्यांनी हे आपले खेळाडू आपल्या समोर दिसत आहेत त्यातले अनेक खेळाडू हे पाबे सरांच्या नेतृत्वाखाली घडलेले आहेत आणि या ठिकाणी पाबे सरांचं स्वागत होतंय। पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान केला जातो। अशी व्यक्तिमत्व आपल्या परिसरात आहेत म्हणून आपल्या अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव आणि अशा क्रीडा महोत्सवाला आवश्यक असे खेळाडू निर्माण होत आहेत आणि म्हणूनच पाबे सर आपल्याला मी मनपूर्वक आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो। आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आपण केलेलं कार्य खूप मोठं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे खेळाडू आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा प्रत्येक गावागावामध्ये होत आहेत। खरं तर मनपूर्वक आपला धन्यवाद देतो। धन्यवाद पाबे सर, आपण या ठिकाणी आलात। यानंतर मी आवाज करतो दुसरं एक व्यक्तिमत्व सांस्कृतिक क्षेत्रातलं आदरणीय शुभम सर, एक कलाकार म्हणून व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं होतं। मी आदरणीय राजेंद्र बाईत आपल्यास विनंती करेन आदरणीय शुभम सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा। सन्मानाचं स्वरूप आहे शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथोचित असा सन्मान केला जातोय। भूमी पंचकोशी शिक्षण संस्थेचे आदरणीय गुरुवर्य शुभम सर यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार केला जातो। धन्यवाद शुभम सर, अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या क्रीडा महोत्सवाला लाभलं त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो। सुरक्षेचा सामना सिंहगड चॅलेंजर पन्ना भिंगार्डे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ सिंहगड चॅलेंजर, तर दुसऱ्या बाजूला श्री मंगेश मांडवकर आणि श्री विश्वजित दोरकडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ पन्ना वॉरियर्स यांच्यामध्ये चाललेली लढत। पहिली रेड करण्यासाठी एबी सिंहगड चॅलेंजर संघाकडून चॅलेंज घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू इथे पाहायला मिळेल। पहिली रेड आहे, एक सावधी साथ घेतला गेला पवित्रा डिफेन्सिव्ह रेड पूर्ण करून माघारी परतताना अंकुश नवेले याला इथे आपण पाहिलं। अंकुशच्या माध्यमातून केली गेलेली पहिली रेड आणि त्याला प्रत्युत्तर देताना आपल्याला पंथाळा वॉरियर संघाचा रेडर पाहायला मिळतोय। 2-1 2-2 अशा पद्धतीने फील्ड या सामन्यामध्ये ही पहिला बोनस जो खेळाडू प्राप्त करेल त्याला अनंत बाबाजी कापळे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल।
चढाई पुढे गेले, मिडल लाईन क्रॉस करतोय. सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलेला पाहायला मिळाला. दोन्ही संघाकडून सेफली खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे दिसतोय. या विजयाचे क्रमांक 7 अक्षय देवळे. चढाई खतरा डाव्या कोपऱ्यामधून चढायला सुरुवात करायची. कालच्या रजनीमध्ये ही याची डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करताना तो दिसला होता आणि उजव्या कोपऱ्यामध्ये रनिंग हँडच्या स्वरूपात एक मोहरा गारद करायचा आणि पॉईंट प्राप्त करायचा. हा गेम प्लॅन पाहायला मिळालाय. चढाई पुढे करून सुरक्षितपणे आपल्या खेळांमध्ये परतलेला इथे दिसला तो अक्षय देवळे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी देवी मैदानाच्या आतमध्ये 15 वर्षीय संघाकडून पाहतोय आपण हा खेळाडू. उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा विचार. उजव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 7 आहे अक्षय देवळे आणि त्याच कॉर्नरला इथे खेळताना पाहायला मिळालाय तो चढाईपटू जर्सी क्रमांक 5 गुरुप्रसाद धामणे. आणि गुरुप्रसाद धामणे अनंत बाबाजी कापडे यांच्याकडून जाहीर केला गेलेला पहिल्या बोनसचा मान क्रेडिट आहे. 100 रुपयाचा मान क्रेडिट होतोय तो गुरुप्रसाद. परफेक्ट टायमिंगला दिला गेलेला डॅश आहे. पंचांच्या माध्यमातून लाईनच्या बाहेरून लँडिंग आउट ऑफ लॉबी आहे. लँडिंग आउट ऑफ लॉबी आहे. अक्रॉस क्रॉस लाईन मिडल लाईन क्रॉस केली गेले. त्यामुळे इथे बोनसचा अपील फेटाळलं जाईल. पॉईंट इथे मिळतो 15 वॉरियर संघाला. तर मिडल लाईनच्या दिशेने तुम्ही लँड करून कशा पद्धतीने क्रॉस करता त्याचे परफेक्ट इथे पाहायला मिळाले. त्याचं झालं असतं तर मे बी रायडर इथे सेफ झाला असता, परंतु तसं इथे झालं नाही. परफेक्ट टायमिंगला दिला गेलेला डॅश होता त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो टॅकल. 15 वॉरियर संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला 1 पॉईंट. 2-0 पॉईंट टेबल असताना चला एखादा इथे आपल्याला गुरुप्रसाद धामणे गुरु 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 हो जा सुरू आणि गुरु इथे सुरू झालाय. पॉईंट प्राप्त करायला त्याने प्रारंभ केलाय. अक्षय देवळे. अक्षय देवळे यावी चढाई करताना 7च्या डिफेन्स विरुद्ध अक्षय. नाही तर थोडासा वेगवान खेळण्याचा प्रयत्न अक्षय देवळेच्या माध्यमातून. गती चांगली आहे परंतु पॉइंटची हमी मात्र इथे तो देताना दिसत नाहीये. सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परततोय. एम्प्टी रेड. गुरु 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 थांबणे पुन्हा एकदा सलग अशा चढाई गुरु थांबणेच्या. गुरु थांबणेला जर टॅकल केले गेले तर दुसरा रायडर कोण चढाई करणार हा प्रश्न पडू शकतो 15 वॉरियर संघाकडे. परंतु सर्वात महत्वाचं सिंहगड चॅलेंजर संघाकडे तगडं आव्हान गुरुप्रसाद धामणेचं असेल. तर गुरु यावी मैदानाच्या आतमध्ये 6चा डिफेन्स. रवी सावध सांगितलं गेलं पवित्रा सर्व्हिस लाईन वरती खेळण्याचा त्याने केलेला प्रयत्न. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे आपल्या खेळामध्ये परतलेला पाहायला मिळालाय. अक्षय देवळे चढाई पूर्ण आणि या विटूवर्ड आहे. पॉइंट लागला तर आबाद नाहीतर होणार हा बाद अशी सिच्युएशन आहे. आणि या 30 सेकंदामध्ये या रायडरला पॉइंट घेणं आवश्यक आहे. दोघांपैकी एका संघाच्या खात्यामध्ये पॉइंट जोडला जाणार आहे नक्की, परंतु तो संघ कोणता करतोय ते या 30 सेकंदामध्ये पाहायला मिळेल. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळ डाव्या कोपऱ्यामध्ये येण्याचा चाललेला प्रयत्न. डाव्या आणि उजव्या दोन्ही कोपऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु या चैन अटॅक आहे. लेफ्ट कॉर्नर चैन अटॅक पाहायला मिळाली. सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या बाहेर गुरु. या जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या बाहेर प्रथमेश मोरे वारे. प्रथमेश मोरे मैदानाच्या बाहेर गेले. आणि या कॉर्नरला एक फ्लॅटून किक लगावताना पाहायला मिळाला तो रायडर जर्सी क्रमांक 2 अजिंक्य रेवाळे. आणि त्या दरम्यान घेतला गेलेला टाइम ऑफ टीम मीटिंग सिंहगड चॅलेंजर संघाकडून इथे केली जाईल. बातचीत होताना अंकुश नवेले अजिंक्य रेवाळे आणि त्याच्या जोडीला अक्षय देवळे यांच्यामध्ये चाललेली बातचीत. दुसऱ्या बाजूला गुरुप्रसाद धामणे आपल्या खेळाडूची चर्चा करताना पाहायला मिळेल. प्रथमेश मोरे मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे गुरुप्रसाद धामणे यावेळी कशा पद्धतीने खेळेल यानंतर तेही ते पाहणं गरजेचं असेल. गुरुप्रसाद 2-2 1-2 अशा पद्धतीने फील्ड. सबदस फुटवर्क सर्व्हिस लाईन मध्ये चाललेला खेळ. कव्हरची साखळी दबाव निर्माण करण्यासाठी सज्ज. कॉर्नर अटॅकरी सज्ज. तेवढंच लक्षपूर्वक खेळ गुरुप्रसादचा इथे पाहायला मिळालाय. चढाई पूर्ण करतोय माघारी परततोय सुरक्षित आपल्या खेळांमध्ये परतलेला दिसतोय. दुसऱ्या बाजूने अजिंक्य रेवाळे इथे दाखल झाले. नावामध्ये अजिंक्य
आणि अजिंक्यला नावाप्रमाणे खेळ इथे करायचा आहे. आतापर्यंत संघाकडून त्याची दमदार कामगिरी कालच्या रजनीमध्ये झाली, परंतु छोडो कल की बाती कल के बाद पुढारी नई दौर पे लिखना है मुझे मिलकर नई कहाणी. इथे तुम्हाला नवीन अध्याय, नवीन पर्व, नवीन दिवस, नवीन रजनी आणि नवीन सामना, त्यामुळे सगळे प्रयत्न तुम्हाला पुन्हा एकदा नवीन पद्धतीने करणं गरजेचं आहे. चला पुढे करून सुरक्षितपणे माघारी परतलेला अजिंक्य रेबाळे याला इथे आपण पाहिले. फुल हाऊस क्रीडांगण उजव्या कोपऱ्यावरून डाव्या कोपऱ्यामध्ये येतोय. वेळी ते घेतलाय जरूर गुरुप्रसादने आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणावरती परत येण्याचा प्रयत्न त्याचा इथे झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने अक्षय देवळे रेड बॅलेट करेल, मिडल लाईनवरती येईल, मी माघारी परतेल. आणि यावेळी मात्र टाइम ऑफ घेतला गेलाय, कारण कुणाला इथे आजमावायचं, कुणावरती डाव लगावायचा, कुणाला टार्गेट करायचं. हा खेळ महोत्सव चालू असतानाच ग्रामपंचायत तेरे ग्रामविकास अधिकारी आदरणीय प्रशांतजी शेट्टे सर यांचं या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी भरत गिरे यांना विनंती करेन की शेट्टे भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. ग्रामविकास अधिकारी तेरे यांचं या ठिकाणी शेट्टे भाऊ यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत होतं. पॉइंट साठी प्रयत्न करण्यासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळेल. पन्हाळा वॉरियर्स संघाचा खेळाडू पॉइंट घेऊन परतायचा, अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचंय. बिना पॉइंटचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहू शकत नाही आणि त्यामुळे इथे चूक झाली. बॅक शूट करण्याचा प्रयत्न नाकाम करतोय. मध्य साखळीमध्ये खेळणारा खेळाडू यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल. शेट्टे भाऊ यांचं या ठिकाणी स्वागत होतं. जर्सी क्रमांक 4 अंकुश नवेले यावेळी मैदानाच्या बाहेर बॅक शूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडल लाईनच्या खूप क्लोजली पाहायला मिळतो. रेडर स्वतःला चोकून दिले मिडल लाईनच्या दिशेने. अजिंक्य रेवाडी चढाई करण्यासाठी एक चांगला उत्साह, चांगली ऊर्जा पन्हाळा वॉरियर्स संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्याच फ्रंट ब्लॉक इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, कम्प्लिटली लॉबीच्या बाहेर फेकला गेलाय. त्यामुळे रायडर बाद होईल, सिंगल पॉइंट मिळेल पन्हाळा वॉरियर्स संघाला. आउट ऑफ द लॉबी फेकला गेलेला पाहायला मिळाला तो रायडरला. त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय डॅश पॉइंट पन्हाळा वॉरियर्स संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल 2-5, 2 गुणांवरती इथे सिंहगड चॅलेंजर्स, तर 5 गुणांवरती पन्हाळा वॉरियर्स संघ. पन्हाळा वॉरियर्स संघाने इथे मात्र आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट केलेला पाहायला मिळतोय, पण दुसऱ्या बाजूने सिंहगड चॅलेंजर्स संघाचं चॅलेंज कसं उभं राहतंय तेही इथे पाहणं आवश्यक. यानंतर होणारा सामना प्रतापगड टायटन्स विरुद्ध तोरणा टायगर. दोन्ही संघांना पहिला पुकार ऑलरेडी दिला गेलाय. प्रतापगड टायटन्स विरुद्ध तोरणा टायगर, दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचे, तयार राहायचे. साखळी गटातील आजच्या रजनीतला सुरू होणारा 4था सामना प्रतापगड टायटन्स विरुद्ध तोरणा टायगर. आपल्याला पहिला पुकार. जर्सी क्रमांक 7 चढाई करण्यासाठी अक्षय देवळे सिंहगड चॅलेंजर्स संघाकडून एक तगडं चॅलेंज घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू ते पाहायला मिळणार आहे. फुल ऑफ क्रीडांगण पन्हाळा वॉरियर्स संघ. पॉइंट टेबल 3-5 पाहायला मिळते, 3 गुणांची बढ़त पाहायला मिळते पन्हाळा वॉरियर्स संघाकडे. आणि याच दरम्यान चढाई करण्यासाठी अक्षय देवळे याला इथे आपण पाहतोय. बेफान होऊन खेळतोय, चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. किक लगावण्याचा केलेला प्रयत्न, परंतु तेवढा चांगला बचाव कव्हर फील्ड मध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे एम्प्टी नेट. प्रत्युत्तर देण्यासाठी इथे दाखल होईल तो गुरुप्रसाद धामणे. 5 बचाव फळी, बोनस पॉइंट ऑफ. उजव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 7 भरून खेळणारा खेळाडू इथे दिसतोय तो अक्षय देवळे, आणि त्याच दिशेने त्याची चाललेली खेळी कव्हर मध्ये सोलो मध्ये खेळताना पाहायला मिळेल तो प्रणय गेले. गुरुप्रसाद रेड बॅलेट करून माघारी परततोय, आणि त्याच दरम्यान अक्षय देवळे रेड बॅलेट करेल. नो एक्स्ट्रा टाइम, तेवढाच जलद गतीने तो माघारी परतला इथे पाहायला मिळाला. पन्हाळा वॉरियर्स संघाकडून थर्ड रेड साठी डू ऑर डाय साठी
डुअल डायसाठी दाखल झालेला जर्सी क्रमांक 10 प्रथमेश मोरे. वारे वारे प्रथमेश मोरे आणि त्याच्या माध्यमातून पॉइंट पिकअप केल्याचा फेकला गेला दावा इथे पाहायला मिळतोय. काय येतोय निर्णय पंचांच्या माध्यमातून? पंचांच्या निर्णयाकडे आहे आमचं लक्ष. प्रथमेश मोरे यस, एक पॉइंट इथे मिळेल. मैदानाच्या बाहेर जाईल तो जर्सी क्रमांक 7. सिंगल पॉइंट इथे मिळालाय 15 वॉरियर संघाला आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो सिंहगड चॅलेंजर संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 8. सर्व्हिस लाईन वरती खेळण्याचा चाललेला प्रयत्न आहे परंतु चैन मध्ये फसलाय. चैन मध्ये फसला, बाहेर जाऊन बसला. पॉइंट 15 वॉरियर संघाला. एक चांगली खेळी. पॉइंट टेबल 2-7 5 गुणांची पडत 15 वॉरियर संघाकडे. काही चुका इथे करतात कारण ज्या पद्धतीने तो टर्न झाला होता आणि कव्हरची चेनचा आपण विचार केला. कॉर्नरची जी चेन आहे परफेक्ट टायमिंगला यू टर्न घेते आणि रायडरला जाळ्यामध्ये फसवते. एक टेक्निकली केला गेलेला टॅकल इथे आपण पाहिला. गुरुप्रसाद दामणे गुरु 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 होज्जा शुरू एमटीडेड. याला माहिती आहे कधी आपल्याला पॉइंट साठी प्रयत्न करायचा आहे, कधी संयम दाखवायचा आहे. भले बातू जाणून खेळणारा खेळाडू आणि या मैदानावरती चांगला खेळ गुरुप्रसाद दामणेने कालच्या रजनीमध्येही केला आणि आजच्या रजनीमध्येही तो करताना दिसतोय. जर्सी क्रमांक 3 अतिशय बचावात्मक पावित्र्य घेऊन खेळताना हा खेळाडू आणि या दरम्यान होतोय तो मध्यंतरासाठी थांबला गेलेला खेळ पाहायला मिळेल. पॉइंट टेबल 2 सिंहगड चॅलेंजर आणि 15 वॉरियर 7 गुण. आपण पाहतोय श्री बागजाई देवी क्रीडा मंडळ तेरे आयोजित बागजाई प्रो कबड्डी प्रीमियर लीग 2025. सेकंड कॉल फॉर नेक्स्ट मॅच प्रतापगड टायटन्स विरुद्ध तोरणा टायगर. दोन्ही संघ आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचे. या क्रीडा स्पर्धेमध्ये शेवडेगावचे पोलीस पाटील सन्माननीय मनोज शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शेवडेगावचे उपसरपंच सन्माननीय अमोलजी रसाळ साहेब यांचं सन्मान या ठिकाणी या गावचे उपसरपंच प्रचिती मोदी सर यांच्या शुभेच्छा आपण करावं असं आपणास विनंती करतो. शेवडेगावचे उपसरपंच सन्माननीय अमोलजी रसाळ यांचा सन्मान या ठिकाणी तेरेगावचे उपसरपंच सन्माननीय प्रचिती मोहिते यांच्या शुभेच्छा या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. कोसुमगावचे उपसरपंच सन्माननीय दिनेश जाधव सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी या गावचे आमचे सन्मानी मानकरी प्रकाश दळू साहेब यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करावा अशी विनंती करतो. सिंहगड चॅलेंजर संघाचा खेळाडू चढाई पूर्ण करून माघारी परतोय. सुपर टॅकल ऑन जर्सी क्रमांक 5 गुरुप्रसाद दामणे या मैदानाच्या आतमध्ये. गुरु 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 सुपर टॅकल ऑन असताना कशा पद्धतीने गुरुची इथे खेळी होईल ते पाहणं गरजेचं. परंतु या दरम्यान कॉर्नरिंगचा खेळाडू जर्सी क्रमांक 3 सेल्फ आउट मैदानाच्या बाहेर. प्रणव केली यावी मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉईंट इथे मिळालाय 15 वॉरियर संघाला. त्या दरम्यान एक पॉईंट इथे मिळतो 15 वॉरियर संघाला. पॉईंट टेबल 8-2. व्यासपीठावर उपस्थित सोडेगावचे सरपंच आणि त्यांच्याकडे तेरेगावचा चार्ज असे आमचे पोलीस पाटील सन्माननीय मनोज शिंदे यांचा सन्मान. शरदजी बाई आमचे दादा यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करावा अशी आपणास विनंती करतो.
न्यू रायडर सिंहगड चॅलेंजर्स संघाकडून एक तगडे चॅलेंज घेऊन पंधरा वॉरियर्स संघाच्या क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. 6 गुणांनी पिछाडीवरती सिंहगड चॅलेंजर्स संघ आणि त्या दरम्यान केला गेलेला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. एक बोनस पॉईंट सिंहगड चॅलेंजर्स संघाला तर एक टॅकल पॉईंट 15 वॉरियर्स संघाला इथे मिळतोय. आणि त्या दरम्यान ऑल आउट सिंहगड चॅलेंजर इथे ऑल आउट झालाय. 1+2 3 गुण इथे मिळतील ते 15 वॉरियर्स संघाला. चढाई करण्यासाठी इथे अक्षय देवळे. सेकंड हाफचा खेळ चालू आहे त्यामुळे अक्षयला थोडासा वेगवान खेळ करावा लागेल. यस इथे एक बोनस पॉईंट प्राप्त केलाय. सिंहगड चॅलेंजर्स संघ एक बोनस पॉईंट घेईल. पॉईंट टेबल 12-4 12-4 15 वॉरियर्स 12 गुण 4 गुणावरती सिंहगड चॅलेंजर्स संघ इथे असताना जर्सी क्रमांक 5 गुरुप्रसाद तांबडे. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या कोपऱ्यामध्ये येतोय. कोणताही पॉईंट घेता माघारी परतोय. एमटी बाहेर व्हॅल्यू मुलास क्रीडांगण आहे. 15 वॉरियर्स संघाचा अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन प्रत्येकाने इथे केले. खास करून गुरुप्रसादची येथे चर्चा होईल. प्रथमेश मोरेनेही चांगला साथ त्याला इथे दिलाय आणि त्यामुळे एक चांगलं लीड घेऊन खेळतात. कॉर्नर अटॅक परफेक्ट आहे. जर्सी क्रमांक 1 कामगिरी ही 1 नंबर. साईश पडियेच्या माध्यमातून कमाल दबाल लाजवाब अँकल होल्ड. नो चान्स फॉर रेडर. पॉइंट गोज टू 15 वॉरियर्स. गुरुप्रसाद 7 डिफेन्स. 6चे मोहरे मैदानाच्या आतमध्ये असताना गुरु त्यावेळी कोणताही आक्रमकता इथे दाखवत नाहीये. आवश्यकता नाहीये कारण आपल्याकडे 9 गुणांची एक तगडी बढत इथे आपण म्हणू शकतो जी यावेळी 15 वॉरियर्स संघाकडे. आणि याही चढाईमध्ये एक बोनस पॉइंट त्याने इथे प्राप्त केलाय. अप अँड डाऊन हे फुटवर्क प्रॉपरली जर झालं तर बोनस पॉइंट आपल्याला मिळत असतो आणि ते यावेळी गुरुच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळालं. पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. बोनस पॉइंट अजिंक्य आणि टच करण्यासाठी चाललेला प्रयत्न इथे जरूर त्याच्या माध्यमातून दिसतोय. 25 सेकंद त्याने इथे घेतली. मिडल क्रॉस केलाय. बागारी परतलाय आणि इथे घेतला जातोय टाइम ऑफ. सिंहगड चॅलेंजर्स संघाने घेतलेला टाइम ऑफ. गुरुप्रसाद पुन्हा एकदा टाइप ऑफ नंतर कशा पद्धतीने खेळतोय पाहूया. बॅकफुट वरती संघ सिंहगड चॅलेंजर 14-4 10 गुणांची पिछाडी आणि यावेळी आघाडी आहे 15 वॉरियर्स संघाकडे. यावेळी सिंहगड चॅलेंजर संघ सिंहासारखं लढावं लागेल. सिंहासारखे प्रयत्न करावे लागतील आणि शिकार करावी लागणार आहे ती सिंहगड चॅलेंजर संघाच्या माध्यमातून. परंतु 15 वॉरियर्स संघानेही परफेक्ट टर्न आहे. लाजवाब चेन अटॅक. जर्सी क्रमांक 2 अजिंक्य देवारे मैदानाच्या बाहेर जाईल. पॉइंट बेल 15 वॉरियर्स संघाला. कव्हर फील्ड लाजवाब पाहायला मिळाली. जो टर्न असतो यावेळी डावा टर्न लेफ्ट कॉर्नर कव्हर यावेळी परफेक्ट टायमिंगला टर्न झालेली पाहायला मिळाली आणि त्या टर्न मध्ये फसला गेला. त्या साखळीमध्ये फसला गेला तो अजिंक्य. आणि यानंतर मिडल लाईनच्या जवळ झालेली झडपट आणि इथे सक्सेसफुल टर्न टॅकल. 1 पॉइंट सिंहगड चॅलेंजर संघाला. मैदानाच्या बाहेर जाईल तो खेळाडू. थोडासा रॅपिडली खेळण्याचा चाललेला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 15 गुणांवरती 15 वॉरियर्स तर 5 गुणांवरती सिंहगड चॅलेंजर. 15-5 असा पॉइंट टेबल असताना यावेळी मात्र बोनस पॉइंट साठी
जे केले गेलेलं फुटवर्क होतं ते प्रॉपरली झालं नाही, त्यामुळे अपील फेटाळलं गेलं. एमटी इथे पाहायला मिळाली ती यावी अक्षय देवळे याच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूने गुरुप्रसाद दामले यावी चढाई करण्यासाठी यावी गेअर बदलायचं आहे, आक्रमण करायचं आहे. आपला संघ पिछाडीवरती आहे. आघाडी जर मिळवायची असेल, बरोबरी जर करायची असेल, जिंकायचं असेल तर मात्र सिंहगड चॅलेंजर संघाला इथे मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जशी आवश्यकता तसा खेळ करावा लागतो आणि इथे आवश्यकता आहे ती आक्रमणाची आणि ते आक्रमण इथे करावं लागेल. कुणाला तरी इथे भिडावं लागणार आहे, परंतु भिडणार कोण हा मोठा प्रश्न. सिंहगड चॅलेंजर संघाकडे इथे असताना चढाई करण्यासाठी अक्षय देवळे टचचा दाब आहे. यस, एक पॉइंट इथे मिळतोय. कुणाला गाडत दिलं गेलंय या मैदानाच्या बाहेर जाईल तो जर्सी क्रमांक 3 प्रथमेश पांचाळ या मैदानाच्या बाहेर आणि सिंगल पॉइंट सिंहगड चॅलेंजर संघाला सामना सामन्यासाठी शेवटची 4 मिनिटे. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच प्रतापगड टायटन्स तोरणा टायगर. तिसरा आणि अंतिम पुकार संघनायक संघ व्यवस्थापक. आपण याची नोंद घ्या. सुरू असलेला सामना शेवटची 4 मिनिटं बाकी. प्रतापगड टायटन्स तोरणा टायगर. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. बरोबर सातत्यपूर्ण चाललेल्या चढाई अक्षय देवळे याच्या आणि पुरेपूर त्याच्या माध्यमातून चाललेले प्रयत्न. परंतु अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर एकाच रायडर वरती जर आपण खेळण्याचा प्रयत्न करत असू कधी कुठेतरी चूक असते संघाची आणि या मैदानाच्या आतमध्ये सरकलेला पाहायला मिळाला. परंतु कव्हर या तयारीमध्ये जाऊत जरूर. मिडल अँड क्रॉस केले माघारी परत एमटी रेड सिंहगड चॅलेंजर संघाच्या खात्यामध्ये आणि त्या दरम्यान घेतलं गेलं टाइप ऑफ. मॅच ऑन. जर्सी क्रमांक 9 चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल प्रसाद बडत. प्रसाद चढाई पूर्ण केली. रेड बॅलेट केले. मिडल हेड वरती येऊन उभा राहिलाय. शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत. लास्ट 3 मिनिट्स. आणि इथे मात्र गारद होईल. सिंगल पॉइंट बेल सिंहगड चॅलेंजर संघाला. यावेळी प्रयत्न चांगले होते परंतु तेवढा चांगला बचाव डिफेंडरच्या माध्यमातून आणि राईटने इथे मात्र जम्प केलं होतं. रोलिंग जम्प पाहायला मिळाली. एकदा चांगला प्रयत्न खोलवरती जाण्याचा इथे करताना दिसतोय अक्षय देवळे आणि इथे मात्र फसला. अफलातून टॅकल. कॉर्नर इनच्या माध्यमातून डबल अँकल होल्ड. रनिंग मध्ये खेळला गेलेला टॅकल आहे. जर्सी क्रमांक 6 आदित्य जोशी. आदित्यची कमाल. रनिंग मध्ये चौडा पकडला. लगेच दुसऱ्या हातामध्ये दुसरा चौडा पकडला आणि कम्प्लिटली जमिनीवरती त्याला आदळलं. सक्सेसफुल ठरलेला टॅकल. मिळालेला पॉइंट 15 वॉरियर संघाला. शेवटची 2 मिनिटे बाकी. 16-7 गुणफलक. 9 गुणांची एक चांगली आघाडी 15 वॉरियर संघाकडे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अगर सिंहगड चॅलेंजर काही एका दुसरी सुपर रेड करून गेम पलटण्याचा प्रयत्न करेल का हे ते पाहणं आवश्यक असणार आहे. लेफ्ट कॉर्नर डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळ आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेलं फुटवर्क किती पाहायला मिळते. बदल आली ते पाहायला मिळते आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा शानदार कामगिरी. या जर्सी क्रमांक 10 प्रथमेश मोरे. वारे प्रथमेश मोरेच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी ते पाहायला मिळाली. एक फ्लातून टॅकल. कॉर्नर इन. दमखम दाखवला गेलाय 15 वॉरियर संघाकडून. लाजवाब टॅकल इथे म्हणावू शकतो आपण. कारण या आधीचा डबल अँकल होल्ड पाहायला मिळाला आणि याही वेळी एक चांगला थाय होल्ड त्याने इथे पेश केलाय. आणि त्यानंतर मिडल अँड क्रॉस करण्यास सक्सेसफुल ठरतोय यावी गुरुप्रसाद दामणे. 1 पॉइंट इथे मिळेल. शेवटचं 1 मिनिट बाकी. लास्ट 1 मिनिट. पॉइंट टेबल 19-7. औपचारिक या मॅच मध्ये राहील कारण 15 वॉरियर संघाने इथे एक चांगली बढत घेतली आणि या सामन्यावरती दावा ठोकलाय त्याने. दुसऱ्या बाजूने सिंहगड चॅलेंजर संघाचा एकमेव रायडर अक्षय देवळे मात्र वारंवार प्रयत्न करताना इथे पाहायला मिळाला परंतु त्याला जी 7 अपेक्षित होती ती इथे मात्र कोणी दिली नाही. अंकुश नवेलेनेही इथे निराश केलं. पण ज्या पद्धतीने खेळ अंकुश नवेलेचा अपेक्षित होता सिंहगड चॅलेंजर संघाला
तो इथे झाला नाही आणि त्याला कारणही आहे 15 वॉरियर्स संघाचा डिफेन्स. कारण 15 वॉरियर्स संघाने सुरुवातीपासून थोडंसं संयम दाखवलं, नियंत्रणामध्ये तो खेळ त्याला पाहायला मिळाला आणि आपल्या संघाकडे चांगली बढत मेंटेन करताना इथे दिसलं आणि त्यामुळे मेंटेन केली गेलेली बढत शेवटपर्यंत, शेवटच्या रेडपर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत त्या संघाकडे पाहायला मिळाली. सामना इथे समाप्त आणि या सामन्यामध्ये विजय झालाय तो 15 वॉरियर्स. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. सिंहगड चॅलेंजर्स आपल्यासाठी पुढील सामन्यासाठी असतील इथे शुभेच्छा. प्रतापगड टायटन्स आणि तोरणा टायगर आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. प्रतापगड टायटन्स, तोरणा टायगर. झालेला सामना इथे आपण पाहिला. 15 वॉरियर्स विरुद्ध सिंहगड चॅलेंजर. विजेता संघ ठरला तो 15 वॉरियर्स आणि या 15 वॉरियर्स संघाकडून या चालू सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि या प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय तो जर्सी क्रमांक 09 15 वॉरियर्स संघाचा वॉरियर्स प्रसाद बडत. अमित गुरव यांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद बडत याचा इथे गौरव करावा. मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरले प्रसाद बडत. परशाच्या चेहऱ्यावरती आनंद पहा, आरची मिळाल्याचा आनंद आलाय. आणि बोनस पॉइंट साठी गुरुप्रसाद दामणे आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचंय. गुरुप्रसाद दामणे सन्माननीय श्री अनंत बाबाजी कापले साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले हे 100 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला बोनस पॉइंट जो खेळाडू प्राप्त करेल त्याला अनंत बाबाजी कापले साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज.